नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. कारण की आपला जो जून महिन्याचा हप्ता आहे, हा जून महिन्याच्या हप्त्याचे ₹1500 आपल्या अकाउंटवरती ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या अकाउंटवर पैसे आले असतील तर हो म्हणून नक्की पाठवा. जर आले नसेल तर नाही म्हणून नक्की पाठवायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली होती, म्हणजे त्यांची ई-के-वाय-सी सबमिट झालेली होती. त्यांचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ड दाखवत होता. तरी त्यांना फेब्रुवारीपासून जे हप्ते ना, ते त्यांचे हप्ते बंद झालेले होते. अशा लाडक्या बहिणीसाठी आता खुशखबर असणार आहे. कारण की त्यांचे जे हप्ते ना, आता हे पुन्हा सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे, आदित्य तटकरे यांनी याबद्दल मोठी माहिती या ठिकाणी दिली आहे. ते नेमके काय म्हणाले ते आपण थोडक्यात इथे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, ते म्हणाले आहेत की ई-के-वायसीसाठी सरकारने अनेकदा इथे मुदतवाढ दिली होती. म्हणजे 6 महिन्यांची मुदतवाढ इथे देण्यात आली होती. त्यानंतर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही जी मुदत आहे ना, ही वाढवली होती. त्यानंतरही ज्या महिन्यांची ई-के-वाय-सी चुकलेली होती 31 डिसेंबर 2025च्या आधी, त्यांची चूक सुधारण्यासाठी आम्ही एप्रिल 2026 पर्यंत इथे मुदतवाढ इथे दिलेली होती. त्यानंतर त्यांनी जी संधी ती त्यांनी हुकवलेली असेल, असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारच्या माहितीनुसार ई-के-वाय-सी न केल्यामुळे जवळजवळ 60 लाखांपेक्षा जास्त महिला योजनेबाहेर राहिलेल्या आहेत. तसेच उत्पन्न मर्यादा ओलांडल्यामुळे 13 ते 14 लाख महिला इथे अपात्र इथे ठरवण्यात आलेल्या आहेत. जे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे पुढे म्हणालेले आहे की ई-के-वाय-सी पूर्ण केली असूनही लाभ मिळाला नाही. त्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. म्हणजे तुमचा अर्ज पुन्हा क्रॉस व्हेरिफिकेशन इथे होणार आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही पात्र झालात, तर तुम्हाला जे पैसे आहे ना, ते पैसे तुम्हाला पुन्हा एकदा सुरू होणार आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, या दोन्ही योजनेपैकी तुम्हाला कोणत्यातरी एकाच योजनेचा लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे. कारण की सरकारकडे पूर्ण जो माहिती असतो ना, तो डाटा असतो ना, हा तुमचा सर्व डाटा सरकारकडे असतो. तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतात, कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही, त्यांना सगळं तिथे कळत असतं. त्यामुळे तुम्हाला कोणत्यातरी एकाच योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.